नदीपर्यंत असं कॅन्टीन इथे पण हे सगळं असं हे करून केलं गेलं, हे सगळं चुकीचं। आणि भाजपा प्रकल्प वालों के लिए तो मेरे पास एक सबसे बड़ा ये है कि भाजपा प्रकल्प वाले जिस दिन सही तरीके से अपना काम करने लगेंगे उस दिन मुझे लगता है ये भाजपा नदी को फ्रीडम मिलेगी और उसको सही तरीके से ट्रीटमेंट मिलेगी। तो इसीलिए मैं आप सबकी धन्यवाद करती हूँ, आप लोग आए यहाँ पर और अभी हम लोग इसके बारे में चर्चा कर सकें। आप लोग जब वापस अपने अपने ग्राम पंचायत में जाएं, वहाँ जाकर आप अपनी कार्रवाई सही तरीके से करें, जिससे कि ये जो अभी बातें किया उसका आप सही तरीके से इम्प्लीमेंट कर सको। और हम सबका, मेरा भी कर्तव्य है, आप ही का नहीं है, मेरा भी कर्तव्य है, उसको ठीक तरह से सही ढंग से इसका व्यवहार हो जाए नदी के प्रति, वही हमारा एक कोशिश रहेगा। ठीक है, तो धन्यवाद। फॉर पीस हा जो जल जागृती सप्ताह आहे त्याच्या अंतर्गत आपण आपल्या भातसा नदीला कसं वाचवायचं, कारण ही भातसा नदीसारखी नदी पूर्ण देशात दुसरा मला आतापर्यंत दिसत नाही आहे। ते प्रयागराज असू द्या की कुठे आपली गंगा वाहते जिथून जिथून वाराणसी आणि बाकी ठिकाणी, मी सगळीकडे बघून आली आहे की किती दूषित सरपंच तुम्ही सोरगाव नाही डोला डोला म्हणजे ग्रामपंचायत 5 गावात, म्हणजे 5ही गावाचे तुम्ही एक सरपंच हां, आणि हे तुमचे ग्रामसेवक आणि लिपिक। मग जेव्हा गावात जेव्हा तुम्ही असे काही निर्णय घ्यायचं असता तर तुम्ही निर्णय कसा घेता? मग आम्ही सगळे मिळून घेतो, आमचे बाडे आखी हां, मिळून। तुम्ही कधीपासून सरपंच झाले? आता मला हे 2 महिने झाले। 2 महिने झाले। याच्या आधी मग तुम्ही कसे शिकले की म्हणजे तुम्हाला सरपंच होऊन काय काम करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे? कुठे गेले ट्रेनिंगला की नाही? अजूनही नाही? त्या वर्षी होतो सरपंच, त्यावेळेला गेले। कुठे गेलेले? बेलापूरला। बेलापूरला काय ट्रेनिंग दिलं तिथे? तिथं ट्रेनिंग दिला का तुम्ही तुमचं काम कसं पद्धतीने घेता तुम्ही, हां, कसं घेऊ शकता, कसं काम करू कुठला शकता? काय असला ते कसं घेऊ शकता। हां त्यानं सांगितलं मी का माझी वाडी आहे, हां मी एकटी नाही ना, सगळे वाडीचा विचार घेऊन मी कामाला मग सुरुवात करते। अच्छा, आणि जर जेव्हा तुम्ही असं हे जे ट्रेनिंगला गेले त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं का सरपंच व्हावं, मग तुम्ही कसे जिंकून कसे आले, सरपंच कसे झाले? गावातली पॉलिटिक्स तर खूप असते, मग तुम्ही जिंकले कसे? त्या आता नशीब आहे शिवर मॅडम, काय आहे हां? त्याचं नशीब जर असलं तर माणूस नशीब नाही, तुमचं काहीतरी चांगलं काम असेल, नशीब नाही, नशीब सगळ्यांचं असतं। काहीतरी हां, माणसाला स्वभाव असेल, आपलं काम बघतं। काय नाव काय तुमचं? माझं सुमन कृष्णा वाघे। वाघे। तुम्ही किती मुलं आहे? मला 5 मुलं आहेत। 5 मुलं आहे, किती मोठे आहेत? मोठाली झाल्या, हां, माझे डबल आहेत। हाईट आहे नाही, पण काम का म्हणजे किती वयाचे किती, वय किती त्यांच्या? मोठाचं वय किती? 30 असेल तसं आहे। हां, 28 30। अच्छा, नोकरीला जातात सगळे? हा जातात काम। तुमच्या शेती बिती आहे का? हा थोडे आहे शेती। मग मिस्टर काय करतात? मिस्टर आहेत घरी। ना काय करतात म्हणजे काम शेतीचं करता की काय? आता आमच्या शेल्या होत्या। काय होतं? शेल्या म्हणजे काय? बकऱ्या। बकरी? हां घरची बकरी होती, हां, मग तेच आमचं काम होता। अच्छा, हा, हां, दुसरं काय काम आम्ही केला नाही। गुड गुड। घरची शेती। म्हणजे गावाची आमची सरपंच जर अशी तर आमचा देश खूप पुढे जाणार, मला असं वाटतं। आणि ते पण तुम्ही म्हणता की तुम्ही शिकलेले नाही आणि तरी तुम्ही इतका म्हणजे तुमच्या गावाला पुढाकार देताय, खूप छान। तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा।